महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा झालेली आहे कर्जमाफीची. पण हे जे मोठं आश्वासन आहे ना, याच्यामागे काही किचकट नियम आणि तारखांचा एक असा काही खेळ दडलाय जो समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. चला या योजनेची प्रत्येक बाजू एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, सरकारने शेतकऱ्यांचं तब्बल 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. आकडा ऐकूनच खूप मोठा वाटतो नाही का? आणि साहजिकच ह्या घोषणेनंतर शेतकऱ्यांच्या आशाही खूप वाढलेल्या आहेत. पण मग खरा प्रश्न हा आहे की ही योजना खरंच सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण ठरणार आहे, की मग हे फक्त नियमांचं एक असं चक्रव्यूह आहे ज्यात बरेच जण अडकून पडू शकतात. यामागचं नेमकं सत्य काय आहे तेच आज आपण उलगडून बघणार आहोत. ओके, तर या योजनेला एक अधिकृत नाव देण्यात आलं आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. नावातच एक वजन आहे. पण लक्षात घ्या, ही योजना फक्त कर्जमाफीपुरती मर्यादित नाहीये. ही कर्जमाफीची घोषणा काही अचानक झालेली नाहीये. खरं तर ती राज्याच्या एका खूप मोठ्या ध्येयाचा, एका मोठ्या विजनचा भाग आहे. आणि ते विजन आहे विकसित महाराष्ट्र 2047. तर मग ह्या मोठ्या चित्रामध्ये ही योजना नेमकी कुठे बसते ते पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. आता जरा हे आकडे बघा. राज्याची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन वर न्यायची आहे आणि त्यातही शेती क्षेत्राचा जो वाटा आहे म्हणजे कृषी GDP तो तब्बल 10 पटीने वाढवायचा आहे, म्हणजे $55 अब्ज वरून थेट $500 अब्ज वर. याच मोठ्या उद्दिष्टाचा एक भाग म्हणून या कर्जमाफीकडे पाहिलं जातंय. चला आता ही भव्य संकल्पना आणि मोठे आकडे जरा बाजूला ठेवूया आणि त्या नियमांकडे वळूया जे हे ठरवणार आहेत की नक्की कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे येणार आहेत आणि कोणाच्या नाही. कारण खरा खेळ तो याच नियमांमध्ये आहे. तर आपल्या सगळ्यांच्या मनात येणारा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मी शेतीसाठी कर्ज घेतलंय, मग मला ही माफी मिळेल का? पण याचं उत्तर इतकं सरळ आणि सोपं नाहीये. कारण इथेच पहिला आणि सगळ्यात मोठा नियम लागू होतो. बघा, ही कर्जमाफी फक्त आणि फक्त पीक कर्जासाठी आहे. म्हणजे कोणतं कर्ज? तर जे कर्ज पिकाच्या पेरणीपासून ते कापणीपर्यंतच्या खर्चासाठी घेतलं जातं, जसं की खतं, बियाणं किंवा मजुरीसाठी. बँकेच्या भाषेत याला कॅश क्रेडिट किंवा CC अकाउंट असं म्हणतात. फक्त यात प्रकारचं कर्ज असेल तरच तुम्ही या योजनेच्या पहिल्या पायरीवर पात्र ठरू शकता. याच्या अगदी उलट जर तुम्ही मुदत कर्ज म्हणजे टर्म लोन घेतलं असेल, जसं की विहीर खोदायला किंवा ट्रॅक्टर घ्यायला किंवा पाईपलाईन टाकायला, तर ते कर्ज या योजनेत बसत नाही. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण अनेक शेतकऱ्यांची दोन्ही प्रकारची कर्ज असू शकतात. आणि आता येतो या योजनेचा सगळ्यात गुंतागुंतीचा भाग, तो म्हणजे तारखांचा खेळ. कर्जमाफी मिळण्यासाठी 2 अटी एकाच वेळी पूर्ण व्हाव्या लागतात. अट नंबर 1, तुमचं पीक कर्ज 30 सप्टेंबर 2024 या तारखेच्या आधी घेतलेला असावा. आणि दुसरी, सगळ्यात महत्त्वाची अट, तेच कर्ज बरोबर 1 वर्षानंतर म्हणजे 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असायला हवं. याचा अर्थ ते वेळेत भरलेलं नसावं. या दोन्ही अटी जेव्हा पूर्ण होतील तरच 2 लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. या योजनेत फक्त कर्ज न भरणाऱ्यांसाठीच तरतूद नाहीये. जे शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवर कर्ज फेडतात ना, त्यांच्यासाठीही एक वेगळा फायदा आहे. त्याला कर्जमाफी नाही तर प्रोत्साहन अनुदान असं म्हटलंय. हा फरक बघा किती स्पष्ट आहे. एका बाजूला आहे 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी, जी कर्ज थकीत असलेल्यांसाठी आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे 50,000चं प्रोत्साहन अनुदान, जे वेळेवर कर्ज फेडणाऱ्यांसाठी आहे. पण इथेही तारखांची मेख आहे. कर्जमाफीसाठी कर्ज 30 सप्टेंबर 2024च्या आधी घेतलेलं असावं लागतं, तर प्रोत्साहन अनुदानासाठी कर्ज 1 ऑक्टोबर 2024 नंतर घेतलेलं असावं लागतं आणि ते वेळेवर फेडलेलं असावं लागतं. आणि इथेच या योजनेत एक मोठी फट आहे, एक कॅच आहे. एक अशी परिस्थिती निर्माण होते जिथे काही शेतकरी असे असतील ज्यांना ना 2 लाखांची कर्जमाफी मिळेल ना 50,000चं प्रोत्साहन. ते दोन्ही लाभांपासून वंचित राहू शकतात. हे कसं होतं ते समजून घ्या. समजा एखाद्या शेतकऱ्याने 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलं, म्हणजे तो कर्जमाफीच्या तारखेच्या अटीतून तसाच बाहेर पडला. आता जर त्याने प्रामाणिकपणे कर्ज फेडलं तर त्याला 50,000चं प्रोत्साहन मिळेल. पण समजा काही कारणाने तो हे कर्ज वेळेत फेडू शकला नाही, तर तो प्रोत्साहन अनुदानालाही अपात्र ठरतो. म्हणजे तो दोन्ही योजनांच्या मधल्या फटीत अडकून पडतो, ना इकडे ना तिकडे. बरं,
आतापर्यंत आपण फक्त कागदावरचे नियम पाहिलेत, पण ह्या नियमांचा जमिनीवर, गावागावातल्या बँकांमध्ये आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय परिणाम दिसतोय, म्हणजे ग्राउंड रियालिटी काय आहे? एका माजी बँक अधिकाऱ्यांनी त्यांचा अनुभव सांगितलाय आणि तो खूप महत्वाचा आहे. ते म्हणतायत की ह्या सगळ्या किचकट नियमांमुळे आणि तारखांच्या अटींमुळे प्रत्यक्षात प्रत्येक बँक शाखेतून फक्त 10 ते 15 किंवा फार फार तर 20 शेतकरीच या योजनेसाठी पात्र ठरत आहेत. हा आकडा ऐकूनच ह्या योजनेच्या व्याप्तीबद्दल खूप काही लक्षात येतं. त्यामुळे या सगळ्या चर्चेनंतर सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट कोणती करायची असेल तर ती म्हणजे आपलं बँकेचं पासबुक तपासणं. कर्ज नक्की कोणत्या तारखेला उचललं आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्याच एका तारखेवर सगळं काही अवलंबून आहे. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. बघा, कर्जमाफीचा हेतू निःसंशयपणे चांगला असतो, पण जेव्हा नियम इतके गुंतागुंतीचे असतात तेव्हा ज्या शेतकऱ्यांना मदतीची सर्वाधिक गरज आहे त्यांच्यापर्यंत तो लाभ खरंच पोहोचतो का? यावर तुमचं काय मत आहे? अशा योजना खरंच शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या ठरतात का? आपले विचार आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा.